मराठवाड्यातील मराठ्यांसाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जो निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलाय, तो निर्णय म्हणजे तो जी.आर हा ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावणारा नाही, असं देवेंद्र फडणवीस या राज्याचे प्रमुख म्हणून वारंवार स्पष्ट करतायत। त्यांनी काल परवाही असंच सांगितलं, परंतु त्यांच्या या बोलण्यावर हे छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सदस्य आहेत, यांना मात्र देवेंद्र फडणवीसांच्या या बोलण्यावर अजिबात विश्वास नाही असं दिसून येत आहे। पंकजा मुंडे तरी अगदी सौम्यपणे मांडतायत की व कुणबी प्रमाणपत्र कुठेही बोगस निघणार नाहीत, कुणबी प्रमाणपत्र खोटी काढली जाणार नाहीत आणि यावरची जी कुणबी प्रमाणपत्राची श्वेतपत्रिका म्हणजे आतापर्यंतचा किती प्रमाणपत्र कशी दिली आहेत याबद्दलची श्वेतपत्रिका काढावी अशी पंकजा मुंडेंनी मागणी केली आहे। आणि छगन भुजबळ मात्र अतिशय आक्रमक आहेत। ते ओबीसींचा लढा आक्रमकपणे निर्णायक स्थितीमध्ये अंतिम लढा लढण्याच्या तयारीमध्ये त्यांची तयारी तशा पद्धतीची दिसते। ते अतिशय आक्रमक आहेत। ओबीसींची जी समिती देवेंद्र फडणवीस सरकारने नियुक्त केली, त्या समितीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, गणेश नाईक, संजय राठोड, दत्ता भरणे, पंकजा मुंडे हे या सगळ्यांमध्ये छगन भुजबळ एकमेव असे आहेत की ते आक्रमकपणे आपली भूमिका मांडतात। आणि ती भूमिका म्हणजे अगदी पुराव्यानिशी त्यांनी स्पष्टपणे कालच सांगितलं की ही खाडाखोड केली जाते, मराठ्यांच्या पुढे कुणबी लिहिलं जात आहे आणि अशी खाडाखोड करून बोगस खोटी कुणबी प्रमाणपत्र वाटली जात आहेत। आणि तसं जर पालकमंत्र्यांना तसे जर आदेश आहेत, प्रत्येकाने आता हिंगोलीमध्ये वाटले, लातूरमध्ये वाटले, हिंगोलीमध्ये 50-60 काहीतरी दिले, लातूरमध्ये 2-3 दिले, म्हणजे असे प्रमाणपत्र प्रत्येक पालकमंत्र्यांनी कुणबी प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेटनुसार वाटण्याचा उपक्रम सरकारने राबवलाय। आणि त्यामध्ये हे छगन भुजबळांनी मात्र या सरकारच्या म्हणजे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयाला म्हणजे आक्रमकपणे म्हणजे त्यांचा सामना करायचा आहे, त्यांच्याबरोबर संघर्ष करायची अशी त्यांची निर्णायक भूमिका दिसते आहे। ते म्हणतायत की जर हे बोगस प्रमाणपत्र काढतायत आणि दुसरीकडे मात्र हे सरकार दुजे भावाची वागणूक या ओबीसींना देत आहे। गेल्या 3 वर्षात या मराठा समाजाला 25,000 कोटी या सरकारने दिले, परंतु गेल्या 25 वर्षात ओबीसी ला वाट्याला आले 2,500 कोटी। आणि ते अगदी कागदपत्रांशी बोलतायत। ते म्हणतायत की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला या सरकारनं 750 कोटी रुपये दिले हो, आणि इकडे इतर मागासवर्गीय महामंडळाला 5 कोटी दिले। म्हणजे एकंदरीत छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसतात। म्हणजे त्यांची भूमिका अगदी रास्त आहे, ते मांडतायत, ते अगदी कागदपत्री मांडतायत, परंतु ते त्या मंत्रिमंडळामध्ये ते देवेंद्र फडणवीसांनी नियुक्त केलेल्या त्या समितीचे सदस्य सुद्धा आहेत। पण ते असताना सुद्धा ते कुठेतरी देवेंद्र फडणवीसांचा निर्णय चुकीचा आहे, तो वादग्रस्त आहे असं त्यांनी आक्रमकपणे मांडायला सुरुवात केली। आणि ही लढाई आक्रमकपणे लढत असताना, ती अंतिम टप्प्यावर असताना, निर्णायक वळणावर असताना कुठेतरी छगन भुजबळ यांच्या बेनामी मालमत्तेचं प्रकरण नव्यानं पुन्हा सुरू करण्याचा आदेश विशेष न्यायालयाने दिला। जे खासदार आणि आमदारांसाठीचं विशेष न्यायालय, त्यांनी यावर आपलं निरीक्षण सांगताना नोंदवलं की उच्च न्यायालयानं जी निरस्त केली होती, जी ती बेनामी मालमत्ताचा जो खटला होता, तो त्यांनी जो निरस्त केला होता तो तांत्रिक बाबीवरती केला होता, मेरिटवर झालेला नव्हता। आणि आता सर्वोच्च न्यायालयानं पुनरावलोकन याचिका म्हणजे स्वीकारल्यामुळे, पिटिशन स्वीकारल्यामुळे हे प्रकरण नव्यानं जिवंत केलं जात आहे। म्हणजे एकंदरीतरित्या 2008, 9 आणि 10-11 या कालावधीमध्ये केंद्रीय आयकर विभागानं छगन भुजबळ यांची जवळजवळ 100 ते 300 कोटीची बेनामी मालमत्ता
संदिग्ध स्वरूपाची आहे अशा पद्धतीचं त्यांचं निरीक्षण होतं आणि त्यांनी या संदर्भात पुढे त्यांच्या ते गिरणा कारखाना असेल किंवा त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन अशा 3 कंपन्या म्हणजे त्या 2 कंपन्या त्यांच्यावरती त्यांनी 2021 मध्ये त्यांनी नोंद केली या प्रकरणाची। परंतु 2016 मध्ये जो काही या आयकर विभागाच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या होत्या त्यापूर्वीचे जेवढे खटले असतील ते लागू होणार नाहीत म्हणून उच्च न्यायालयानं तो निर्णय म्हणजे तो खटलाच निरस्त केला होता। परंतु आयकर विभागानं पुन्हा नव्यानं या सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल केली आणि सर्वोच्च न्यायालयानं ती मानली। कारण 2016 पूर्वीची प्रकरण असली तरीही या प्रकरणाला त्यातून सूट देता येणार नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण म्हणजे पुन्हा जिवंत करण्यासाठीची त्यांची मान्यता दिली त्यांनी आणि मग ही पुन्हा स्वीकारली आणि तो खटला आता पुन्हा विशेष न्यायालयामध्ये 6 ऑक्टोबरला आता पुढची तारीख पडली आहे आणि पुन्हा नव्यानं छगन भुजबळ बेनामी संपत्तीचं प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर आलंय। म्हणजे छगन भुजबळाची राजकीय कारकीर्द यामध्ये आता या प्रकरणाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट होईल का ते पुन्हा त्यातून म्हणजे मुक्त होतील आणि पुन्हा नव्यानं ओबीसीचा लढा लढतील। परंतु सर्वोच्च म्हणजे या न्यायालयाच्या या निर्णयाचं आणि ओबीसीच्या लढाईचं काही साधर्म्य नाही आहे, पण हा निर्णय अशा टप्प्यावरती आलाय की ज्यावेळेस छगन भुजबळ पूर्ण ताकदीनिशी ओबीसीसाठी लढण्याचा निर्णय घेतायत त्यावेळी त्यांच्या बेनामी संपत्तीचं प्रकरण येणं म्हणजे कुठंतरी या दोघांमध्ये संगती आहे का अशी शंका किंवा असे प्रश्न समाजाला पडू लागले आहेत। याविषयी तुम्हाला काय वाटतं की हे प्रकरण म्हणजे आयकर विभागानं पुन्हा रिव्ह्यू पिटिशन दाखल करून हे प्रकरण नव्यानं जिवंत झालंय यामध्ये आणि जे छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांच्या किंवा मराठ्यांच्या त्या JRच्या विरोधात जे बोलायला लागलेत आणि ओबीसींची आक्रमक भूमिका मांडतायत ते बोलू लागले यामध्ये काही साधर्म्य संबंध आहे का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।